संविधानाला नेहमी धर्मग्रंथांच्या समोर ठेवण्यात येतं आणि एक असा गैरसमज तयार होतो की संविधान धर्माच्या विरोधामध्ये चालतं, असा गैरसमज होतो. तर नक्की ह्याच्यातले फॅक्च्युअल गोष्टी काय आहेत आणि खरंच संविधान हिंदू धर्माच्या विरोधामध्ये आहे का? की बरीच लोक संविधानाबद्दल जे काही बोलतात किंवा बऱ्याच ठिकाणी संविधानाचा रेफरन्स देऊन एक व्हॅलिडेशन देतात, त्या लोकांनी खरोखरच संविधान वाचलेलं असतं का? माझ्या मते त्यांनी नसतं वाचलेलं. त्याचप्रमाणे धर्माचा आधार घेऊन बरीच लोक बऱ्याच गोष्टी बोलत असतात समाजामध्ये. त्या लोकांनी तरी हे धर्मग्रंथ सगळे वाचलेले असतात का आणि त्यांना ते समजलेले असतात का? त्याचंही उत्तर माझ्या मते बऱ्याच वेळेस नाही असंच आहे. तुम्ही आत्ता जो रेफरन्स दिलात तो रेफरन्स हा एका स्कॅन्डलस ॲक्टिव्हिटीशी संबंधित आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेची अक्षरशः झोप उडालेली आहे. ज्या व्यक्तींनी हे वाक्य म्हटलं त्या व्यक्तीबद्दल पर्सनल लेवलला मला कुठल्याही पद्धतीची कमेंट करायची नाही आहे. पण मला एवढं नक्की सांगायचं आहे की भारताचं संविधान ह्याच्यामध्ये बरेच अंश पर्सनल लॉजशी संबंधित आलेले आहेत. पर्सनल लॉज म्हणजे कुठले? तर आपल्याकडे ज्या रूढी परंपरा चालू होत्या किंवा धार्मिक दृष्टिकोनातनं विचारसरणी जी प्रचलित होती त्या संबंधातले बरेच कायदे हे कोडिफाय केले गेले. त्याला एक हॉर्मोनल स्ट्रक्चर दिलं गेलं. ते जसे जसे इव्हॉल्व्ह होत गेले तसे कस्टमरी रूल्स, कस्टमरी रेग्युलेशन्स त्याच्यात पडत गेले आणि त्याचा एक सोशल बिलीफच्या दृष्टिकोनातनं एक कायदा म्हणजे असंख्य कायद्यांचा एक कोडिफिकेशन अशा दृष्टिकोनातनं केलं गेलं. जसं हिंदू धर्माशी संबंधित हिंदू पर्सनल लॉज कोडिफाय झाले, तसे मुसलमान धर्मांचेही कोडिफाय झाले, इतर धर्मांचेही आहे.